हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप मजेत असणार. किचन कुक लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे हेल्दी आणि टेस्टी बीटापासून पराठे बनवणार आहे. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 कप गव्हाचं पीठ वापरलं आहे. पीठ तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्यानुसार. आणि इथे मी 2 चम्मच बेसनचे पीठ वापरले. याच्याने पराठे एकदम सॉफ्ट राहतात. आणि इथे मी हिरव्या मिरच्या आणि लसूणाच्या पाकळ्या ठेसून घेतलं होतं, 5 ते 6 लसूणाच्या पाकळ्या. आणि 1 चमच जिरं टाकलं, 1 चमच धनिया पावडर, चवीनुसार मीठ, थोडंसं हळद आणि बीट खिसलेला. बीट तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करू शकतात, पण इथे मी खिसून टाकले. 2 चमच तेल टाकलं आणि आता आपण पीठ मळून घेणार आहे. पाणी एकदम नाही टाकायचं, अगोदर मिक्स करून बघायचं किती पाण्याची गरज आहे तेवढंच पाणी टाकायचं आणि असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं. आणि इथे मी पीठ आता साईडला ठेवणार आहे अर्ध्या तासासाठी. तर चला आता आपण पीठ पण चांगलं मुरले आणि आता असं लाटून घेणार आहे पुरीसारखं. आणि आतमध्ये तेल लावायचं आणि पराठा लाटून घ्यायचं. तर इथे मी तवा पण ठेवलेला आहे. तवा गरम झाला आहे. इथे मी पराठा टाकून घेतलं आणि इथे मी तेलच वापरले. तेल किंवा तूप वापरू शकतात तुम्ही पराठ्याला. तर बघा, आपलं एकदम छान पराठा तयार झालेला आहे आणि चवीला पण छान झालं होतं. आणि मुलं कसं बीट खायला एकदम नखरे करतात ना, त्याच्यासाठी असं पराठे वगैरे बनवून दिलं ना तर चांगले. आणि पराठा आपलं बीट किती हेल्दी आहे आपल्या सगळ्यांसाठी. आणि दुसरं पराठा पण मी तसंच सेम करून घेतलं. आणि बघा, आता दुसरा पराठा पण तयार झालेला आहे. आणि हेल्दी पराठा बनवून बघा तुम्ही बीटापासून. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू सो मच. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत बाय.